आवाज येतोय ना? प्रथमतः हा माझा पहिला स्टेज आहे मी गोव्यावरून आलो. पुण्यामध्ये हा माझा पहिला स्टेज आहे. थँक रितू सर आणि ऑर्गनायझेशन तुमची ज्यांनी मला हा चान्स दिला आणि तुम्ही जे एफर्ट्स घेतले दॅट इज व्हेरी मच अप्रिशिएबल. ओके, थँक सो मच. मी ॲक्च्युली आय बेसिकली फ्रॉम मराठवाडा, नांदेड आणि छोटंसं गाव होतं आमचं गुरुपळी गाव. तर त्या गावात मी 7वीपर्यंत शिकलो. नंतर 7वीपासून 2007-08 मध्ये त्यावेळेस होतो मी. म्हणजे आता झाले 15-20 वर्ष झाली मी गाव सोडलं. मागे गावी गेलो होतो. मग मग मी गावी नदीकाठी बसलो, आमचं पैनगंगा नदीकाठी. तेव्हा मला ती कविता सुचली. तो काळ आणि आत्ताचा काळ खूप डिफरन्स झाला त्याच्यामध्ये. जे गावाकडं राहिलेले आहेत, म्हणजे तुम्ही सगळे गावाकडेच असाल, त्यांना ही कविता कळेल. तर आवडली तर नक्की मला प्रतिसाद द्या तेवढा. ओके. माझ्या कवितेचं नाव आहे माझा गाव जिवंत असू दे. ओके. हां. परत दे आणुनी गाव माझा, परत दे आणुनी गाव माझा, मारुतीच्या पारावरचा धोतरातला मथारा माझा. परत दे आणुनी गाव माझा, मारुतीच्या पारावरचा धोतरातला मथारा माझा. परत दे आणुनी ते पांदन रस्ते माझे, पांदन रस्ते, हां यस. परत दे आणुनी परत दे आणुनी पांदन रस्ते माझे, नको ते आता सांडलेले डांबर सारे. ओके. पांदितल्या धुळीत सामावून जाऊ दे मला, असा पांदन रस्ता दे मला. ओके. दे आणुनी संध्याकाळती, दे आणुनी संध्याकाळती, पैनगंग्यावरी बगळ्याची स्वारी ती. दे आणुनी संध्याकाळती, पैनगंगेवरी बगळ्याची स्वारी ती. दे आणुनी सूर्यास्त तो, किरणाने त्याच्या गाव माझा केशरी होई. दे मला आणुनी गावाकडची रात. म्हणजे लहानपणी असताना उन्हाळ्यात ना आमच्या घरापुढे अशी मोठी चटई आथरायचे आणि सगळे जेवढे छोटे मोठे सगळे त्याच्यावर झोपायचे. त्या त्या बाबतीत माझं हे आहे. दे मला आणुनी गावाकडची रात, दे मला आणुनी गावाकडची रात, उघड्या नभाखाली निजत होते गणगोत. जिव्हाळा हा दे आणुनी एकदा, जिव्हाळा हा दे आणुनी एकदा, आणि दे गाव माझा परत मला एकदा. ओके. हा गाव असा, आता आपल्या सगळ्यांच्या जे गावाकडून आले ना त्यांचं फिलिंग नक्की मला प्रतिसाद पाहिजे याच्यावर. खूप म्हणजे हा गाव असा सारा राहिला माझ्या आठवणीत, हा गाव असा सायरा राहिला माझ्या आठवणीत. पोटासाठी सर्वांनी सोडली आता त्याची वाट, पोटासाठी सर्वांनी सोडली आता त्याची वाट. गावातल्या चुलीचे, सगळ्यांना चूल माहीत आहे, गावातल्या चुलीचे धूर निरंतर येऊ दे, गावातल्या चुलीचे धूर निरंतर येऊ दे. घे सर्व काही माझ्याकडून, घे सर्व काही माझ्याकडून, परी माझा गाव जिवंत असू दे, माझा गाव जिवंत असू दे. आणि एक शायरी आहे. ती शायरी मी शायद यूट्यूबला ऐकली, पण मला तुमच्यासमोर सांगायला आवडली ती. एक जे लॉंग डिस्टन्सवाले असतात, लॉंग डिस्टन्सवाले असतील काय, ऋतुराज सरला माहीत त्यांचं, ते त्यांच्यासाठी हे आहे. हां. अभि मुलगी असते, मुलीचे भाव आहे ते. ओके. शहर के शोर में वीरानियां है, शहर के शोर में वीरानियां है. यहाँ तुम हो मगर तन्हाइया है, शहर के शोर में वीरानियां है. यहाँ तुम हो मगर तन्हाइया है. आता ते दोघं जण एका जागेवर भेटले असतात, म्हणजे पुण्यात कुठं पण एक जागा, आणि ती जागा त्या ऋतुराज सरला माहीत असतील, खूप जागा आहेत. त्या जागेवर बसलेली असते ती, आणि ती एकटीच असते, तो नसतो. तर तिचे ते बघा, तिनं त्याबद्दल सांगितलं,
वहीं पे बैठ के अरसा गुजारूं, वहीं पे बैठ के अरसा गुजारूं, वहीं पे बैठ के अरसा गुजारूं, जहाँ तेरी मेरी परछाइयाँ हो। शहर के शोर में वीरानियाँ है, यहाँ तुम हो मगर तन्हाइयाँ है। नंतर ती कंप्लेन करते आपल्या प्रियकराला, ओके, की तू मला भेटत नाही, काय नाही, तुला वेळ नाही असतात. म्हणजे जे रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांना माहीत असते ते. नहीं करता मिलन का मन तुम्हारा, नहीं करता मिलन का मन तुम्हारा, नहीं करता मिलन का मन तुम्हारा, मुझे ही भला क्यों बेताबिया है। शहर के शोर में वीरानियाँ है, यहाँ तुम हो मगर तन्हाइयाँ है. आता हे प्रोग्राम संपताना सगळ्यांनी आईला कॉल करायचा. हे मी त्यांच्या सगळ्या आईंसाठी, माझी आई या जानेवारीमध्ये म्हणजे वारली, मी तिच्यासाठी हे डेडिकेट करतो आणि तुम्ही सगळ्या आईंसाठी. कभी माँ की हथेली चूम लेना, कभी माँ की हथेली चूम लेना, कभी माँ की हथेली चूम लेना, करीमा ने बड़ी कुर्बानियाँ है, कभी माँ की हथेली चूम लेना, करीमा ने बड़ी कुर्बानियाँ है. शहर के शोर में वीरानियाँ है, यहाँ तुम हो मगर तन्हाइयाँ है. धन्यवाद. थँक्यू. काय भारी एकतर मला आधी प्रश्न पडला होता की हा माणूस गोव्यावर इथे का आला असेल, पण खरंच मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या नशिबात ते कुठेतरी लिहिलेलं असावं की ही गझल आपण सगळ्यांनी इथे बसून ऐकावी. खरंच काय कमाल मस्त लिहिली आहे. आणि खरं सांगतो, एका माणसानं आपल्याला गाव, आपल्या भावना, भूतकाळ, कृतज्ञता, नंतर प्रेमाच्या जगात नावं आणि मग शेवटी आई, भावना, इमोशन्स. सो हे आज सगळ्या इमोशन्स एका माणसानं आपल्या 3-5 मिनिटाच्या परफॉर्मन्स मध्ये दाखवणं आणि ते आपल्याला सुद्धा ते फील करायला लावणं, हे खरंच हे बियॉन्ड द लेवल आहे. खूप कमाल आहे भाई. थँक्यू. सिरियसली आहेत अजून तुम्ही प्रोग्राम करा, येऊ आपण नक्की. कमाल भाई, कमाल. सिरियसली काय पिच करायला, प्रोपोजली रेकॉर्ड करायला. नाही